आज आपल्याला जायचं होतं अंबपला, कारण की आपल्या टिकेबाईची तिथं गाडी निवर्जन करायला टाकलेली. त्याचमुळे मला न्यायला आलं तर सौरभाव. न्यायला आल्यानंतर त्यांच्यासोबत गेलो डायरेक्ट बागणीत गेल्यानंतर टिकेबाई पाशी गेलो आणि टिकेबाईच्या घरात घेतला यो मटेरियलचा बॉक्स. यो बॉक्स घेऊन आलो सौरभांच्या घरापाशी आणि त्यांच्या घरापाशी आल्यानंतर ही बारकी पोरं मला म्हणत होती की व्हिडिओ मध्ये घे. मग त्यांची इच्छा पूर्ण करून आम्ही तिथनं निघलो आणि शिगाव मधनं निघाल्यानंतर नॉनस्टॉप वडगाव मध्ये आलो आणि वडगाव मध्ये आल्यानंतर इथे घेतलेला इंडिकेटर बदलाय आलो. येऊ घेऊन तेव घेतला असा विषय करून तिथनं निघलो आणि वडगाव मध्ये निघाल्यानंतर डायरेक्ट NH4 हायवे पास केला. तसं पोहोचलो की आम्ही अंबप मध्ये आल्यानंतर श्री नागनाथ ऑटो गॅरेज मध्ये आलो आणि इथं आल्यानंतर बघितलं की मिस्त्रीच नव्हतं. तवर इकडनं मिस्त्रींची एंट्री झाली आणि यांनी आल्या आम्हाला काम सांगितलं. काय काय किरकोळ गोष्टी आणायच्या होत्या. आता म्हणलं ती आणायला आणि परत आम्हाला वडगावला जायला लागणार, म्हणून आम्ही मिस्त्रींचा हुकुम सर आखोपर घेतला आणि आलो वडगाव मध्ये आल्यानंतर जी काय लागतंय ती घेतलं. आता म्हणलं आणि परत रिटर्न जायला लागणार अंबपला, त्यामुळे आम्ही न थांबता आलो गॅरेजवर आणि गॅरेजवर आल्यानंतर मिस्त्रीने लगेच लस्सीचं नियोजन लावलं. तिचं लस्सी पिऊन आम्ही गाडीचा चेस आणायला आलो आणि येऊ जसा चेस खाली ठेवला तसं लागलीत की याला मिस्त्री झटापट कराय. येऊ सगळा विषय बघून माझं एकदम डोसकच फिरलेलं. ही पण काम लय रिक्स असतंय बरं का, त्यामुळे जिथल्या तिथे विषय करायला लागतोय. आता स्प्लेंडर म्हणाय गेलं तर विषय खलासच की हो. गाडीने मॅरदी जोडून मिस्त्रीने चहाचं नियोजन लावलं, त्यामुळे आम्ही 2-3 गाड्या घेऊन अंबप मधल्या श्री नाश्ता सेंटर मध्ये आलो आणि इथं आल्यानंतर चहा नव्हता, त्यामुळे आम्ही कॉफीवर ताव मारला. मनाची इच्छा पूर्ण करून आम्ही तिथनं निघलो. तुम्ही जावा खरं आपला पार्ट 2 बघायला विसरू नका, त्यामध्ये डायरेक्ट गाडीचा धप्पाचा आहे.